मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहात WH न्यूज आणि मी आहे विजय खवसे. सध्या आमची यात्रा जे आहे विधानसभेच्या निवडणुकीची एक रणसंग्राम म्हणून आम्ही एक यात्रा काढलेली आहे. आता आम्ही सावनेरवरून आता काटोलकडे निघालो आहोत. सावनेरच्या लोकांचं मत आम्ही जाणून घेतलेलं आहे. आता काटोलमध्ये काय स्थिती आहे मतदारांची आणि उमेदवारांची ते जाणून घेण्यासाठी आम्ही या काटोल शहराकडे निघालेला आहोत. तर नक्कीच आम्ही संपूर्ण विदर्भाचा आम्ही दौरा करत आहोत आणि WH न्यूजच्या माध्यमातून आम्ही हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो की लोकांच्या मनात काय आहे. लोकांच्या मनातलं हेच EVM मशीन मध्ये उतरल्या जाते. कारण आम्ही WH न्यूजची टीम जी आहे नेत्यांना भेटत नाही किंवा कुठल्या कार्यकर्त्यांना आम्ही भेटत नाही. कारण नेत्यांना जर भेटलं तर नेते आपापल्या पक्षाची बाजू मांडतात, कार्यकर्ता सुद्धा आपापल्या पक्षाची बाजू मांडतात, पण आम्ही नेत्यांना भेटत नाही. विशेष म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांना न भेटता इथल्या सर्वसामान्य लोकांना भेटत असतो. आमचे श्यामभाऊ आहे, गाडी चालवत आहे, बिलकुल एकदम सावकाश गाडी चालवतात. कुठेही म्हणजे मलाही टेन्शन वाटत नाही. आणि आमचा दौरा आतापर्यंतचा गोंदिया जिल्हा फिरलो, आम्ही अमरावती जिल्हा फिरलो, बरेच जिल्हे आम्ही फिरून आलो, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत काही त्रास न झाला. खूप चांगली यांची ड्रायव्हिंग सुद्धा चांगली आहे. पण आता विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि विधानसभेचा हा रणसंग्रामच सुरू आहे. म्हणून आम्ही सुद्धा एक नाव दिलेलं आहे की महाराष्ट्राचा रणसंग्राम म्हणून आम्ही सुद्धा नाव दिलेलं आहे. काटोल मध्ये जे आहे गेल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांसोबत बोलतो आणि तिथले सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी पोस्टरला आम्हाला लागलेले दिसतात. बरेचसे उमेदवार या मैदानात आहे. पण नेमकं या सगळ्या उमेदवारांना आता सगळ्यांना वाटतं का आम्हीच निवडून आलो पाहिजे, पण ते सगळी बटन आहे मतदारांच्या हाती. मतदारांचा कौल कोणाकडे आहे हेच जाणून घेण्यासाठी आता आमची टीम सावनेरवरून काटोलकडे निघालेली आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही सर्वसामान्य मतदारांसोबत आम्ही बोलणार आहोत. कुठल्याही नेत्यासोबत बोलणार नाही, कुठल्याही कार्यकर्त्यासोबत आम्ही बोलणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, तुमच्या शहराचा विकास झाला आहे का, तसं आरोग्याची काय स्थिती आहे, म्हणजे दवाखाने झाले आहे का, शिक्षणाच्या संदर्भात उच्च शिक्षणासाठी काही कॉलेज आलेले आहेत का, हे सगळं आम्ही लोकांकडून विचारतो आणि लोक सांगतात. शेतकऱ्यांची स्थिती काय आहे, शेतकऱ्यांना आपल्या मालाला हमी भाव मिळतोय का, शेतकरी सुखी आहे का, दुखी आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही जे आहे जाणून घेतो. या लोकांकडूनच जाणून घेतो आणि त्यामधून आम्हाला माहित पडते की म्हणजे मतदारांचा कौल कुणाकडे आहे. आणि त्याच्यावरूनच आम्ही एक्झिट पोल सुद्धा काढतो आणि आम्ही एक्झिट पोल त्यावरूनच आम्ही तयार करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण नक्कीच तुमची सुद्धा आम्हाला साथ असू द्या. कारण तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच आमचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळणार आहे. तर या विदर्भाच्या निवडणुकीमध्ये आता बाजी नेमकी कोण मारेल, महाविकास आघाडी मारेल की महायुती मारेल, हे तर आपल्याला 20 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 23 तारखेला माहीतच पडेल. पण नक्कीच मी सर्व महाराष्ट्रातल्या मतदारांना आवाहन करीन की 20 नोव्हेंबरला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि आपला मतदानाचा हक्क तुम्ही बजावा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाने जे आहे तो एक महत्वाचा तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या एका मतामधून जे आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार आहे. तर म्हणून 20 नोव्हेंबरला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि 100% मतदान करा. बरेचसे मतदार काय करतात, निवडणुकीला गंभीरतेने घेत नाही आणि मग नंतर चिल्लावतात की हे असं सरकार आलं, तसं सरकार आलं. आता तुमच्या हाती बटन आहे आणि तुमच्या हाती बटन तुम्ही योग्य बटन दाबून चांगलं सरकार निवडून द्या. म्हणून 20 तारीख जी आहे ही खूप महत्वाची तारीख आहे. त्या दिवशी मतदान केंद्रावर जा आणि आपला मतदानाचा हक्क तुम्ही अवश्य बजावा. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.